नमस्कार मित्रांनो. माझ्या मामाच्या मुलीचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. पण दुर्दैवाने एका वर्षातच तिच्या पतीचं निधन झालं आणि ती पूर्णपणे एकटी पडली होती. खूप दुःखात बुडून गेली. ती यातून बाहेर पडत नव्हती. म्हणून माझी आई तिला आमच्या घरी घेऊन आली होती. माझ्या मामाची मुलगी ही फार सुंदर आणि देखणी आणि मनमिळाऊ स्वभावाची होती. एके दिवशी असं झालं की आई बाबा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तेव्हा घरी मी आणि माझ्या मामाची मुलगी असे आम्ही दोघेच होतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास आहे. मी 30 वर्षाचा आहे आणि एक शेतकरी आहे. माझ्याकडे 3-4 एकर शेती आहे आणि माझ्या आईबाबांसोबत मी घरी राहतो. आम्ही तिघे मिळून शेती करतो. माझं आयुष्य साधं आहे पण मन मिळाऊ आहे. आता मागच्या एका वर्षापूर्वी माझ्या मामाच्या मुलीचं म्हणजे सायलीचं नवऱ्याचं अचानक निधन झालं होतं. सायली दिसायला खूप सुंदर आहे, पण तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती खूप एकटी पडली होती. आयुष्यभराचं सुख एका क्षणात हिरावलं गेलं होतं. माझ्या मामांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं की सायली अजूनही खूप दुःखात आहे. 8-9 महिने उलटले तरी ती यातून बाहेर पडतच नाही आहे. त्यांनी आईला सांगितलं की तू तिला काही दिवस तुझ्याकडे घेऊन जा. वातावरणात बदल झाला तर कदाचित ती थोडी सावरू शकेल. मग एके दिवशी मी माझ्या आई आणि मामाच्या घरी गेलो आणि तिला आमच्या घरी घेऊन आलो. जेव्हा सायली घरी आली तेव्हा मी खाटेवर बसलो होतो आणि माझं तिच्याकडे लक्ष गेलं. तेव्हा माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती खूप दुःखी दिसत होती. सततच्या रडण्याचे तिचे शरीर वाळून गेलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं होतं. तिच्या आरोग्यावर त्याचा परिणाम स्पष्ट दिसत होता. लग्नाआधीची सायली खूप सुंदर होती. तिच्या हास्यानं सगळं घर उजळून जायचं. पण आता या हास्यातही फक्त दुःखाची छाया होती. सायली आल्यावर मी तिला पाण्याचा तांब्या भरून दिला. आईने तिला घरात घेऊन येऊन सर्वांसाठी चहा बनवला. आम्ही चौघे पण म्हणजे मी, बाबा, आई आणि सायली एकत्र चहा घेत बसलो. चहा घेताना मी हळूच सायलीला म्हणालो, किती वाळून गेली आहेस रे तू. नशिबात जे लिहिलं आहे ते होणारच. तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. माझं वाक्य ऐकून ती हलकं स्मित केलं. पण त्या स्मितामागेही अपार दुःख दडलं होतं. खरं तर सायली मला लहानपणापासूनच आवडायची. माझ्या आईनं त्यावेळी मामाकडे माझ्यासाठी तिचा हात मागितला होता. पण आमची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मामांनी नकार दिला होता. सायली आमच्याकडे राहायला आल्यापासून 5-6 दिवस झाले होते. पण तिच्या मनस्थितीत काहीच बदल झाला नव्हता. आई तिला खूप समजावून सांगायची, वेळेवर जेवण द्यायची. सायली आईला घरकामात पण मदत करायची. कधी कधी भांडे घासायची, कधी कपडे धुवायची, तर कधी स्वयंपाकात थोडाफार हातभार लावायची. मी आणि आई आणि बाबा शेतात जायचो, पण काही वेळा मी घरीच असायचो. जेव्हा मी घरी असायचो तेव्हा मी तिच्याशी खूप गोड बोलायचो. तिचं मन थोडं हलकं होईल या आशेनं आई बाबा शेतात गेले की घरात फक्त मी आणि सायलीच असायचो. ती कधी टी व्हीवर एखादा सिनेमा बघायची, तर कधी शांतपणे खिडकीत बसून विचारात हरलेली असायची. मला तिचा प्रत्येक हावभाव आवडायचा. ती दुःखी असली तरी तिच्या डोळ्यात एक निरागस चमक होती, जी मला खूप भावायची. मला माहिती होतं की तिच्या मनात अजूनही दुःखाचं ओझं आहे, पण तरीसुद्धा माझं मन तिच्याकडे दिवसेंदिवस अधिक आकर्षित होत होतं. जरी तिचं हास्य तुटक होतं तरीही ते मला खूप मौल्यवान वाटायचं, कारण ते तिच्या दुःखाच्या सावलीतून आलेलं असायचं. आई सतत तिच्या काळजीत गुंतलेली असायची, पण माझ्या मनात मात्र नकळत वेगळंच प्रेमाचं बीज रुजू लागलं होतं, कारण माझं तिच्यावर खूप दिवसांपासून प्रेम होतं. मी तिची नेहमी काळजी घ्यायचो. सायली कधी कधी एकटी बसून रडायची. जेव्हा मी तिच्याजवळ जायचो, तिचं मन समजून घ्यायचो, तिला शांत करायचो. हळूहळू ती त्या दुःखातून बाहेर पडायला लागली होती. मी तिला नेहमी सांगायचो, सायली, आयुष्य थांबत नाही. या दुःखातून बाहेर ये आणि पुन्हा नवीन जीवन सुरू कर. तुझं वय अजून खूप कमी आहे. तुझ्यापुढे अजून खूप मोठं जीवन आहे. तिचं मन दुसरीकडे वळण्यासाठी मी तिला कधी शेतात फिरायला घेऊन जायचो, तर कधी सिनेमाला, आठवड्याच्या बाजारात, तर कधी पार्कमध्ये. या सगळ्यामध्ये सायलीचा हसरा चेहरा परत दिसू लागला होता. ती माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू लागली होती. आता तिच्यातली ती पहिली निरागस हसरी सायली दिसायला लागली होती. आमच्यात नकळत नजरेला नजर भिडायची आणि त्या नजरेत शब्दांशिवाय भावना दडलेल्या असायच्या. पाहता पाहता सायलीला आमच्याकडे राहायला येऊन जवळपास 3 महिने पूर्ण झाले होते. तिच्यात आता खूप बदल झाला होता. ती पहिल्यासारखीच वागत होती. प्रेमाने माझ्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल काहीतरी वेगळं दिसत होतं. एकदा असं झालं की आई आणि बाबा मामांच्या गावी काही कामानिमित्त गेले होते. त्या दिवशी घरी मी आणि सायली आम्ही दोघेच होतो. मला शेतात ऊसाला पाणी द्यायचं होतं, म्हणून मी सकाळी लवकरच शेतात गेलो होतो. घरात सायली एकटीच होती. तिने स्वयंपाक करून माझ्यासाठी डबा बांधला आणि मी शेतात आहे म्हणून तो डबा घेऊन ती मला दुपारी शेतात भेटायला आली. तो उन्हाळ्याचा दिवस होते. झाडांना आंबे लागले होते. शेतात आल्यावर सायलीनं मला हाक मारली. मी ऊसातील एका सरीला पाणी लावत होतो. मग तिच्यासोबत आंब्याच्या मोठ्या झाडाखाली आलो. तर ते झाड खूप मोठं होतं. त्याला भरपूर आंबे पण लागले होते. आम्ही दोघं त्या झाडाखाली बसलो. सायली झाडावरच्या आंब्याकडे एकटक बघत होती. तिच्या डोळ्यात आंबे खाण्याची खूप इच्छा स्पष्टपणे दिसत होती, पण ती मला थेट सांगायला कचरली. मी तिच्याकडे बघून हसत म्हणालो, सायली, तुला आंबे खायचे आहेत का?
तेव्हा ती लाजून हलकंसं हसत मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावरची ती निरागस लाज मला आतून स्पर्श करून गेली. मग मी पटकन झाडावर चढलो आणि काही कच्च्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी आंब्यांना अजून पूर्ण गोडी पण आली नव्हती. ती खाऊन ती मुक्त झाली, पण त्या कैऱ्यातही एक वेगळा स्वाद होता. मी खाली आलो. त्या कैऱ्या पाण्याने धुवून स्वच्छ केल्या. मग आम्ही दोघे एकत्र जेवायला बसलो. मी तिच्याकडे पाहत विचारलं, तू जेवली आहेस का? तिने हळूच नकारार्थी मान हरवली. मग मी तिच्यावर आग्रह करून एकत्र जेवायला लावलं. आम्ही दोघांनीही डबा उघडला. गरमागरम जेवणाबरोबर आंबट गोड कैऱ्या तोंडाला लावल्या. सायली जेव्हा कैरी खात होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हावभाव, तिचे डोळे मिटून कैरीचा रस आस्वाद ते बघताना माझ्या मनात एक अवर्णनीय आनंद दाटून आला होता. तिच्या त्या निरागस हास्यात, तिच्या चेहऱ्यावरील त्या लहानशा आनंदात मला जगण्याचा खरा अर्थ दिसला. मला जाणवलं की मी तिच्या दुःखाला दूर करून तिच्या जेवणात पुन्हा एकदा आनंद फुलवला आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद माझ्यासाठी सगळ्यात मोठा समाधान होतं. जेवताना आम्ही दोघेही सतत एकमेकांकडे पाहत होतो. आमच्या नजरेला नजर भिडत होती. त्या नजरेत हजारो भावना दडलेल्या होत्या. सायली लाजत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकत होतं. थोड्याच वेळात जेवण संपलं आणि आम्ही दोघं झाडाच्या बुंद्याला टेकून बसलो. माझं मन खूप भरून आलं होतं, म्हणून मी हळूहळू माझा हात तिच्याजवळ नेला आणि तिच्या हातावर ठेवला. तेव्हा सायलीनं माझ्याकडे एका लाजऱ्या कटाक्षाने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची ती निरागस लाज खूप सुंदर वाटत होती. आश्चर्य म्हणजे तिनं माझ्या हातातून हात काढून घेतला नाही. माझ्या हृदयात एक वेगळी दडदड सुरू झाली होती. मी तिचा हात घट्ट धरला आणि हलक्या आवाजात म्हणालो, सायली, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ती शांतपणे म्हणाली, बोल. माझे डोळे तिच्या डोळ्यात रोखले गेले आणि मी थरथरत म्हणालो, सायली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे प्रेम तुझ्या लग्नाआधीपासूनच आहे, पण तुला कधी सांगायची हिंमत झाली नाही. तुझं लग्न झालं त्या दिवशी माझ्या मनाला किती मोठा धक्का बसला होता हे मी शब्दात सांगणं अशक्य आहे. हे ऐकल्यावर सायलीच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती मला विचारू लागली की मग हे तू आधीच का बोला नाहीस? मी दुःखी आवाजात म्हणालो, कारण तुझ्या वडिलांना म्हणजेच माझ्या मामांना आमच्या घरची गरीब परिस्थिती मान्य नव्हती. माझ्या आईने कधीही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण मामाने ते नातं सरळ नाकारलं होतं. म्हणूनच मी गप्प राहिलो. हे ऐकून सायलीच्या मनात दुःखद आठवण आली. तिने माझा हात हातात घेतला आणि अचानक मला घट्ट मिठीत घेतलं. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. तिचं ते अश्रूने भिजलेलं हृदय मला जाणवत होतं. ती रडता रडता म्हणाली, तू सुद्धा मला खूप आवडतोस. खरं सांगायचं तर तुझ्यामुळेच मी या प्रचंड दुःखातून बाहेर पडले. तू नसतास तर कदाचित मी आयुष्य संपवलं असतं. तिचे हे शब्द माझ्या मनात जखडून ठेवणारे होते. काही वेळाने ती माझ्या मिठीतून हळूच बाहेर आली आणि तिच्या ओठावर उमटलेल्या गुलाबी लाजेखाली मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी तिच्या ओठावर हलकंसं चुंबन घेतलं. तिच्या डोळ्यांनी होकार दिला आणि मीही माझ्या ओठावर ओठ टेकून प्रेमाची परतफेड करू लागली. त्या क्षणी आम्ही दोघे एकमेकात हरवून गेलो. जणू जगात आम्हा दोघांशिवाय कोणीच नव्हतं. त्या क्षणात आमचं प्रेम ओसंडून वाहत होतं. काही वेळाने आम्ही दोघेही आनंदाने भरून गेलो. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सायली, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. ती थोडी मागे सरकत हलक्या आवाजात म्हणाली, पण माझं लग्न झालं आहे हे तुला माहिती आहे. मी ठाम आवाजात म्हणालो, हो सायली, मला माहिती आहे, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आयुष्यात जर मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच करेन. दुसरी कोणी माझ्या मनात येऊ शकत नाही. सायलीनं काही क्षण विचार केला. तिच्या डोळ्यात अनिश्चिततेची छटा अशी उमटली होती, पण तिच्या मनानं तिला आधीच होकार दिला होता. तिनं हलक्याने थोडा वेळ घेतल्यानंतर माझ्या शब्दांना मान्यता दिली आणि मला होकार दिला. त्या क्षणी माझं आयुष्य बदललं. दुसऱ्या दिवशी आई बाबा घरी परतले. संध्याकाळी जेवताना माझं मन भरून आलं होतं. मी दीर्घ एक ओटून म्हणालो, आई बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. सायलीही माझ्याजवळ बसली होती. मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, माझं सायलीवर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती. खरं तर त्यांना सायली आधीपासूनच खूप आवडत होती. माझं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यातही आता आनंद चमकत होता आणि त्या क्षणी मला खात्रीच पटली की माझ्या प्रेमाला खरंच घरच्यांचा आशीर्वाद मिळेल. कारण सायली आईबाबांची खूप काळजी घेत होती. त्यांच्यासाठी मुलीसारखी वागायची. मी जेव्हा आईबाबांना माझ्या मनातलं सांगितलं तेव्हा त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. आई खूपच भावुक होत म्हणाली, मी हीच गोष्ट सायलीच्या वडिलांना कित्येकदा सांगितलं होतं, पण त्यांनी माझं कधीच ऐकलं नाही. आम्हालाही सायली खूप आवडते आणि आमचा या लग्नाला होकार आहे. आईचे हे शब्द ऐकताच सायली रडू लागली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघडले. त्या क्षणी घरभर आनंदाचे वातावरण पसरलं. जणू आमच्या संसाराचा पाया त्याच दिवशी रवला गेला. प्रेमाच्या आशीर्वादानं रचला गेला. काही दिवसांनी आईनं मामांना घरी बोलावलं आणि सगळं सत्य त्यांच्यासमोर ठेवलं. मामांच्या डोळ्यातही आता पश्चाताप चमकत होता. त्यांनी आईसमोर हात जोडले आणि भाऊक होत म्हणाले, अगोदर मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, पण माझ्याकडून चूक झाली. त्या क्षणी मामांनाही आपली चूक मान्य झाली. त्यांनीही लग्नाला होकार दिला. मी काही दिवसातच सायली आणि माझं लग्न मोठ्या थाटामाटात आनंदानं
उत्साहानं पार पडलं. सगळी मंडळी, नातेवाईक, गावकरी यांच्यासमोर आम्हा दोघांचं नातं पवित्र बंधनात जोडलं गेलं. लग्नानंतर आमच्या संसारात फक्त सुख, प्रेम आणि आनंद फुलला होता. आज मी, सायली आणि माझे आई-बाबा आम्ही सर्वजण एकत्र खूप आनंदात राहतो. मी सायलीवर मनापासून प्रेम करतो. तीही माझ्यावर मित्रांनो खूप प्रेम करते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि सायलीने जे लग्न केलं ते बरोबर केलं की चूक केलं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. कारण आमच्यासाठी हे प्रेमाचं लग्न आयुष्यभराचं समाधान बनलं आहे. खरं प्रेम कधीही परिस्थितीवर अवलंबून नसतं. ते मनावर आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, त्याची काळजी घेतो, त्याला दुःखातून बाहेर काढतो, तेव्हा ते प्रेम आयुष्यभरासाठी टिकतं. पैशापेक्षा, रूपापेक्षा आणि घराण्यापेक्षा जास्त मोलाचं असतं ते खरं प्रेम. म्हणूनच जर खरं प्रेम मिळायचं असेल तर त्याला घट्ट पकडा, त्याची कदर करा, कारण हेच आयुष्य खरं सुख आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आमची ही प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.